सर, अखेर इतक्या संघर्षानंतर 2 दिवसांच्या संघर्षानंतर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। काल धक्कादायक प्रकार घडलेला, काही लोक आपल्या चामटवली ग्रामपंचायतमध्ये आले, सुट्टीचा दिवस असताना त्यांच्या माध्यमातून कागदपत्रांना हात लावण्यात आला आणि कोणालाही त्याची माहिती नव्हती। आपण हा आवाज उठवला आणि 2 दिवसांच्या या संघर्षानंतर आज सायंकाळी अखेर गुन्हा नोंदविण्यात आला। काय नेमका सगळा प्रकार आहे? नक्कीच आमचे आदर्श थायडे ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष आणि आमचे सगळे कार्यकर्ते किरण राऊत साहेब आणि रोशन भगत यांचे नक्कीच या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाचे आभार आपण व्यक्त करतोय, कारण कालची रात्र आणि आजची रात्र झाली आणि नक्कीच या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। काय नेमका सगळा प्रकार घडलेला? काल सुट्टीचा दिवस होता तरी काही लोक ग्रुप ग्रामपंचायतमध्ये शिरलेले, कारण काल सुट्टीचा दिवस होता आणि काल सुट्टीच्या दिवसात पण जे काही 2 माणसं त्या ग्रामपंचायतमध्ये शिरले होते आणि त्यांनी जे काही पेपराची डॉक्युमेंटची अस्तव्यस्त करून ते चोरीच्या उद्देशाने घुसले होते तर ते पकडले गेले आणि त्यांच्यावरती आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे। सर, हा संबंध दिवस गेला आणि फोन आपल्याला आले, परंतु आपण जो संघर्ष केला तो संघर्ष आपण कायम ठेवला। नक्कीच त्या संघर्षाला यश आलं आणि आम्ही नक्कीच त्याच्यावरती कायम राहिलो। सर, आजचा संबंध दिवस गेलेला आहे आणि अखेर गुन्हा नोंदवण्यात आलेला। नक्कीच कालची रात्र ही वैराची रात्र होती आणि त्या वैराच्या रात्रीमध्ये धनंजय शेठ इरमाळे असतील, आदर्श तायडे साहेब असतील, किरणजी राऊत साहेब असतील यांनी म्हणजे पाठपुरावा केला त्या गोष्टीचा, पोलीस प्रशासन असेल यांच्यापर्यंत ते पोहोचले, मीडियाला सोबत घेऊन त्या प्रकरणाचे उघडकीस केलं आणि त्याच्या तळाशी जाऊन त्याचा पूर्ण भांडाफोड केला आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि पोलिसांनी त्याची दखल घेऊन आज गुन्हा नोंद केलेला आहे। नक्कीच हा विजय धनंजय शेठ इरमाळे आणि चामटोली ग्रामस्थांचा आहे आणि निश्चितच मी पोलीस प्रशासनाचे आणि पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे। सर, अखेर न्याय मिळालेला आहे, गुन्हा दाखल झाला। अगदीच आमचे भाजपाचे ग्रामीणचे पदाधिकारी आदरणीय धनाजी शेठ इरमाळी या ठिकाणी आमचे मित्र आणि बंधुतुल्य खऱ्या अर्थाने आमचे जिल्हा परिषदेचे भावी सदस्य आदरणीय किरणजी राऊत असतील, आमचे सर्व मित्रपरिवार असेल आणि चामटोलीचे ग्रामस्थ असतील, यांचा जो लढा होता हा लढा मी काल बघितला। आता एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांसाठी, माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी, माझ्या सर्व आप्तेष्टांसाठी धावून जाणं माझं कर्तव्य वाटलं आणि त्या कर्तव्य भावनेतून मी काल रात्री धनाजी शेठ इरमाळे यांच्या लढ्याला साथ द्यायला सुरुवात केली। कालची रात्र, आजचा पूर्ण दिवस आणि आजची अर्धी रात्र असा 2 दिवसाचा हा कालखंड फार कठीण होता। तुम्ही बघितलं असेल दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या। आज 24 तास उलटून गेले हा गुन्हा दाखल व्हायला। आज अखेर 24 तासानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र याच्या मागचा संघर्ष फार मोठा आहे। 6 आमदार आणि 6 खासदार, मी जाणीवपूर्वक सांगतोय, 6 आमदार आणि 6 खासदार यांचे मला स्वतः माझ्या फोनवर फोन आलेत। काही राष्ट्रवादीचे आमदार, काही खासदार वगैरे असे मोठे मोठे दिग्गज माणसांचे मला फोन आले। नाव घेऊनच सांगतो, पण काय माहितीये का, काही गोष्टी असतात त्याची मर्यादा आपण पाळायची असते। पण एक गोष्ट आहे की ह्या लोकांना सुद्धा आम्ही समजून सांगितलं, कारण ज्या लोकांनी तिथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला हे त्या भागातले होते आणि त्या भागातले त्यांचे नेते मंडळी आम्हाला फोन करत होते, तरी आम्ही त्यांना सांगितलं की यांची कशी चुकी झाली। जेव्हा त्यांना ही आम्ही परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि त्यांनी सांगितलं निश्चितपणे तुम्ही खरे आहेत आणि आम्ही कधी खोट्याचा साथ देणार नाही। त्यांनी सुद्धा आमच्या या लढ्याला साथ दिली आणि अखेर गुन्हा दाखल झाला। आज दुपारी बीडीओकडे आम्ही गेलो होतो। बीडीओकडे गेल्यानंतर बीडीओने आम्हाला सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करू, परंतु त्यांनी परत शब्द फिरवला। बीडीओची भूमिका कुठेतरी संशयास्पद आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आम्ही आज फक्त गुन्हा दाखल करून थांबणार नाही, तर या बीडीओच्या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहोत। कारण एक बीडीओ जो या चुकार आणि मोकार या असणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो, जो ग्रामसेवक या ठिकाणी कोणताही ठराव न करता लाखो रुपये कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, जो कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी सदस्यांची मानहानी करतो, जो सदस्य आमच्या धनाजी शेठ इरमाळी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तुच्छ लागतो, त्याला हा पाठीशी घालणारा बीडीओ आम्ही यांना सुद्धा येणाऱ्या काळात सोडणार नाही। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ठामपणे उभी आहे आणि मी तुम्हाला परत सांगतो, आमची लढाई ही कोणत्या बीडीओशी, कोणत्या ग्रामसेवकाशी किंवा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरशी नाही, आमची लढाई ही भ्रष्टाचाराशी आहे। भ्रष्टाचार मुक्त ठाणे ग्रामीण हे आमचं लक्ष्य आहे आणि भारतीय जनता पार्टीचा ठाणे ग्रामीणचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की आमच्या या ठाणे ग्रामीण जिल्ह्यात
या ठिकाणी कोणी जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार करत असेल, कोणी भ्रष्टाचार फोपवण्यासाठी मदत करत असेल, कोणी अशा चुकार आणि मोकार अधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना पाठीशी घालणार असेल, तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता धनाजी इरमाळी शेठच्या रूपाने त्या ठिकाणी उभा राहील. आज धनाजी शेठ इरमाळी असतील, आमचे किरणजी राऊत असतील. आता किरण दादाचं विशेष कौतुक मला याच्यासाठी वाटतं, आज जिल्हा परिषदेचं संभाव्य नाव आहे, पण एवढा मोठा चामटोली मतदारसंघ त्यांचा, एवढा मोठा वार्ड चामटोली वार्ड, तर वार्डात एवढ्या लोकांची रोज भेटीगाठी असतात, कार्यक्रम असतात. सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आमचा धनाजी शेठ इरमाळी या ठिकाणी एकटा पडू नये यासाठी किरणदादांनी लक्ष्मणासारखी भूमिका या ठिकाणी ठेवली. आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत. शिवाजीदादा कथोरे ठाणे जिल्हा ग्रामीणचे आता त्यांना उपाध्यक्ष दिलं, माझं म्हणजे आम्ही सेमच आहोत. तर दादांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. आमचे अण्णा कुलकर्णी असतील, आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे असतील, रमेशजी सोळसे असतील, शरदजी तेले असतील, किरणजी भोईर असतील, आमचे तमाम मला यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे असतील, आमचे जेवढे नगरसेवक पदाधिकारी ठाणे ग्रामीणचे असतील, तालुक्या लेवलचे असतील, शहर पातळीवरचे ग्रामीणचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोलाचा वाटा दिला. आणि विशेष करून बदलापूर व्हाईस न्यूज चॅनल, अमित गायकवाड, तेजस आमचा मंथन, यात तुम्ही सर्वांनी या ठिकाणी भूमिका बजावली आणि त्या भूमिकेमुळे आज आम्हाला न्याय भेटला. आज आता सर्वात महत्वाची गोष्ट काय, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. माझ्या हातात हा FIR ची ही कॉपी आहे. आता मी तुम्हाला हे सांगण्याचं कारण काय, हा FIR सहज झाला नाही. आज भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष धनाजी शेठ इरमाळी, किरण राऊत, आमचे सर्व चामटोलीचे हजारो ग्रामस्थ एकत्रित येऊन सुद्धा जर गुन्हा दाखल करायला 24 तास लागत असतील, तर सर्वसामान्य माणसाची काय व्यथा असेल हा प्रश्न आमच्या मनात येतो. त्यामुळे इथून पुढे आम्ही सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने न्याय मिळेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज धनाजी शेठ इरमाळीच्या रूपाने एवढा दिग्गज माणूस त्या ठिकाणी असताना त्यांना त्रास दिला गेला. आज त्यांनी काय केलं, माहिती अधिकारात माहिती मागितली. जलजीवन मिशनची कामं कुठे झाली, ग्रामपंचायतचा महसूल एवढा जमा झाला, तो महसूल कुठे खर्च झाला, 33 लाख रुपये बँकेच्या अकाउंटला होते ग्रामपंचायतच्या, ते 33 लाख रुपये कुठे गेले, त्यातले 8 लाख रुपये कोणताही ठराव न करता हा कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, पुराव्यासकट देऊ शकतो ही गोष्ट मला. घंटागाडीचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला 8 लाख रुपये दिल्याचा धक्कादायक प्रकार धनाजी शेठ इरमाळींनी मला सांगितला आणि हा पुरावा आहे आमच्याकडे. त्यामुळे उद्या तोही पुरावा आम्ही समोर आणणार आहोत. या ठिकाणी जो भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला वाचवणारा, त्याला पाठीशी घालणारा आणि भ्रष्टाचार करण्याला प्रोत्साहन देणारा ग्रामसेवक, काय नाव त्यांचं, कैलास हेगडे, आणि त्यांना या दोघांना वाचवणारा BDO यांना आता कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यांच्या विरोधात आमचा आता मोर्चा आम्ही उभा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि हा भ्रष्टाचार करण्यासाठी जे लोक या ठिकाणी मध्ये येतील त्या प्रत्येकाच्या विरोधात आम्ही उभे आहोत, एवढं लक्षात ठेवा. सर, अखेर न्याय मिळालेला आहे. सर, खूप संघर्ष करावा लागला खरं तर, आणि तास गेलेले आहेत, न्याय मिळालेला आहे, समाधान होतं. पण नक्कीच संघर्ष तर खूपच करावा लागला, कारण कालच्या रात्री म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आम्ही जागी होतो आणि त्यानंतर आजचा पूर्ण दिवस आणि संध्याकाळ झाली. नक्कीच या संघर्षाला यश आलंय, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. की 6 आमदार 6 खासदारांचा फोन येऊन गेला, खूप प्रेशर होता. हो, होताच प्रेशर, पण काय शेवटी काही गोष्टी आहेत त्या नाकारता येत नाही. सत्याच्या बाजूने चालणार. नक्कीच जे काय आहे ते आम्हाला प्रशासनाकडनं, तुमच्या न्यूजकडनं आम्हाला प्रचंड सपोर्ट झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण पाहिलं आणि विशेष करून आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब यांचं आम्ही आभार मानतो, कारण जेव्हा आम्ही आप्पांच्या लक्षात या गोष्टी आणून दिल्या तेव्हा तुम्हाला एक सांगतो, आमचं नेतृत्व आहे ना, आम्हाला अभिमान वाटतो, आम्ही अशा नेतृत्वाचे कार्यकर्ते आहोत. आमचा नेता प्रामाणिक आहे आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा प्रामाणिक आहेत आणि आमची सर्वांची लढाई ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. आज कुडगाव बदलापूर नगर परिषदेचा भ्रष्टाचार असू दे, या ठिकाणी कोणी भ्रष्टाचार करणारा अधिकारी असू दे, त्यांना आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांनी कधी पाठीशी घातलं नाही. त्यांच्या आम्ही कार्यकर्ते, आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान परम आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, त्यांचे आम्ही कार्यकर्ते. आम्ही भ्रष्टाचाराला कधी फोफवू देणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कालही मैदानात होती, आजही मैदानात आहे, उद्याही मैदानात असेल आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये अशा पद्धतीने, हे फक्त झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. जर कोणता ग्रामसेवक, जर कोणता BDO, जर कोणता तहसीलदार, जर कोणी अजून कोणत्याही डिपार्टमेंटचा असू दे, भ्रष्टाचार केला, आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला, कोणी आमच्या पदाधिकाऱ्यांची मानहानी किंवा त्यांची बदनामी करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ठाम उभी आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच हा धक्कादायक प्रकार घडलेला काल, आणि आज आपण बघू शकतो अखेर गुन्हा जो आहे तो नोंदविण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण तब्बल 2 दिवस गेले, कालची रात्र, आजचा संपूर्ण दिवस, त्याच्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि कुठेतरी हा संघर्ष जो उभा केलेला त्याला एक न्याय मिळालेला आहे, अशी सर्व भावना ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता